हॅलो एव्हरीवन, इन्कम टॅक्सच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आपण कॅपिटल गेनचा 2 प्रश्न बघितलेले आहेत. आज आपण बघणार आहे तिसरा प्रश्न, तो म्हणजे वन बिल्डिंग विच वॉज परचेस्ड इन 2011 ऑफ एक्स लिमिटेड. An industrial undertaking is compulsorily acquired by the government of उत्तर प्रदेश. तर इथं असं सांगितलेलं आहे की एक बिल्डिंग होती एक्स या कंपनीची, आणि ही बिल्डिंग 2011 मध्ये एक्स या कंपनीने खरेदी केली होती, आणि ही बिल्डिंग उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने कंपल्सरीली खरेदी केली आहे. असं बऱ्याचदा होतं की रोड कॉन्ट्रॅक्ट्स वगैरे असतील, त्यामध्ये बऱ्याच जणांची शेती जाते, आपल्याला विकायची नसते, पण गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे आपल्याला ती विकावी लागते. गव्हर्नमेंट आपल्याला त्या मोबदल्यात काही ना काहीतरी देतं. तर तसंच इथं काहीतरी झालेलं आहे. एक्स लिमिटेड ही एक कंपनी होती, त्याची एक बिल्डिंग होती, आणि ही बिल्डिंग उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटने कंपल्सरी खरेदी केली आहे. इट्स रिटर्न डाऊन व्हॅल्यू, WDV म्हणजे रिटर्न डाऊन व्हॅल्यू, डिप्रिसिएटेड व्हॅल्यू आपण ज्याला म्हणतो, रिटर्न डाऊन व्हॅल्यू WDV. जेव्हा डिप्रिसिएशन वगैरे वजा करून जी मूळ किंमत काढली जाते त्याला रिटर्न डाऊन व्हॅल्यू म्हणतात. ऑन 1/4/2019 वॉज ₹3,50,000. म्हणजे 1 एप्रिल 2019ला या बिल्डिंगची किंमत किती होती? 4,50,000. ठीक आहे, महत्वाचं आहे. द UP गव्हर्नमेंट पेड ₹6 lakh ऑन 25 May 2019 ॲज कॉम्पन्सेशन. म्हणजे UP गव्हर्नमेंटनं, उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनं ही जी बिल्डिंग घेतली एक्स कंपनीची, त्याच्या मोबदल्यात UP गव्हर्नमेंटनं 6 लाख रुपये दिलेले आहेत. म्हणजे हे सेल कन्सिडरेशन आहे. एक्स कंपनीने हे गव्हर्नमेंटला विकलं 6 लाख रुपयाला. त्याची रिटर्न डाऊन व्हॅल्यू किती होती त्यावेळेस? 3,50,000. द कंपनी परचेस्ड अनदर बिल्डिंग. मग हे जे 6 लाख रुपये आलेत त्याच्यातून या कंपनीने अनेक बिल्डिंग परचेस केली 2 लाख रुपयाला. कारण की त्यांची एक बिल्डिंग गेली तर त्यांना दुसरी बिल्डिंग लागणार होती कामाला फॉर इंडस्ट्रियल अंडरटेकिंग, आणि ती नवीन बिल्डिंग त्यांनी 2 लाख रुपयाला घेतली आहे ऑन 20 एप्रिल 2020, 20 एप्रिल 2020ला. डिटरमाइन द अमाऊंट एक्झम्प्टेड अंडर सेक्शन 54D अँड टॅक्सेबल कॅपिटल गेन. तर आपल्याला सेक्शन 54D मध्ये जे काही कॉम्पन्सेशन किंवा जे काही डिडक्शन भेटतं ते बघायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आपण फॉर्मॅट तयार करून ठेवलेला आहे. आपण कॅपिटल गेन कॅल्क्युलेशन करूयात. तर सर्वात अगोदर आपण काय बघूयात, तर आपल्याला सेल कन्सिडरेशन किती भेटलेलं आहे. बरोबर आहे. कॉम्पन्सेशन फ्रॉम UP गव्हर्नमेंट है ना, बघा दिसते का कुठं? 6 लाख रुपये है ना. कॉम्पन्सेशन फ्रॉम UP गव्हर्नमेंट, ह्यालाच आपण सेल कन्सिडरेशन सुद्धा म्हणतो. सेल कन्सिडरेशन, कारण की UP गव्हर्नमेंटनं कॉम्पन्सेशन दिलंय, ह्याचा अर्थ एक्स कंपनीने ते UP गव्हर्नमेंटला विकल्यासारखंच आहे, त्यामुळे त्याला सेल कन्सिडरेशन म्हणता येईल. बरोबर आहे. किती रुपये? 6 लाख रुपये. हे लिहून टाकले 6 लाख रुपये. आता काय झाले, नेक्स्ट काय, आता रिटर्न डाऊन व्हॅल्यू जी डिप्रिसिएटेड व्हॅल्यू आहे ती तुम्हाला दिलेली आहे. किती? 3,50,000. म्हणजे 3,50,000 पैकी 6 लाख रुपयाला ती बिल्डिंग विकली. म्हणजे ज्या बिल्डिंगची किंमत 3,50,000 होती ती बिल्डिंग 6,50,000ला या कंपनीने विकली आहे. ह्याचा अर्थ लेस रिटर्न डाऊन व्हॅल्यू ऑफ बिल्डिंग है ना. कधी? ऑन 1/4/19ला. किती रुपये होती? 3,50,000. बरोबर आहे. वजा करून टाकू, 3,50,000. किती आलं हे वजा केलं तर? हे आलं 2,50,000. हे काय झालं? 2,50,000 काय आहे? तर हे आहे ॲक्च्युअल कॅपिटल गेन. बरोबर आहे. हे काय आहे? कॅपिटल गेन. आता प्रश्न पडतो,
हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आहे का लॉंग टर्म? बघा, 1 एप्रिल 2019ला त्याची किंमत 3,50,000 होती आणि 25 मेला, बरोबर आहे, 25 मेला 25 मे 2019ला यूपी गव्हर्नमेंटने कॉम्पन्सेशन दिले. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू 1 एप्रिल 2019ची आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे 6 लाख रुपये ही मेची आहे. म्हणून हे 3 वर्षाच्या आतीलच व्हॅल्यू आहेत. त्यामुळे हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन झाला. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. आता आपल्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन भेटलंय 2,50,000. टॅक्स ह्याच्यावर लागायला पाहिजे, पण आपल्याला एक सेक्शन दिलाय, तो आहे सेक्शन 54D. ह्या सेक्शनच्या नियमानुसार एखादा व्यक्ती किंवा एखादी कंपनी जर एखादी बिल्डिंग विकून जर काही प्रॉफिट कमवत असेल आणि आलेल्या पैशातून नवीन बिल्डिंग खरेदी करत असेल तर त्याला एक्झम्पशन भेटतं. त्या अमाऊंटवर त्याला एक्झम्पशन आहे. आणि इथे एक्स या कंपनीने जे 6 लाख रुपये भेटले होते त्या 6 लाख रुपयाचा वापर नवीन बिल्डिंग खरेदी करण्यासाठी केला, पण त्यापैकी फक्त 2 लाख रुपयेच खर्चले नवीन बिल्डिंगसाठी. म्हणून सेक्शन 54D मध्ये हे जे 2 लाख रुपयाची नवीन बिल्डिंग खरेदी केली आहे ते 2 लाख रुपये ह्यांना एक्झम्पशन भेटतील. एक्झम्पशन म्हणजे सूट, त्याच्यावर टॅक्स लावणार नाही गव्हर्नमेंट. म्हणून लेस एक्झम्पशन अंडर सेक्शन 54 अंडर सेक्शन US म्हणजे अंडर सेक्शन 54D as the company has purchased another building for industrial undertaking. Another building for industrial अंडरटेकिंग. बरोबर आहे. किती रुपयाची बिल्डिंग घेतली आहे नवीन इंडस्ट्रियल अंडरटेकिंगसाठी? 2 लाख रुपयाची. म्हणून वजा करून टाका 2 लाख रुपये. आता सांगा किती आला? 50,000 रुपये है ना. हे आला टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 50,000 रुपये. बरोबर आहे. काय केलं तर परत एकदा सांगतो. एक्स लिमिटेड नावाची एक कंपनी होती. त्या कंपनीकडून यूपी गव्हर्नमेंटनं एक बिल्डिंग खरेदी केली. त्या बिल्डिंगची 1 एप्रिल 2019ला व्हॅल्यू होती 3,50,000. मग यूपी गव्हर्नमेंटनं ही 3,50,000ची बिल्डिंग खरेदी केली आणि बदल्यात दिलं 6 लाख रुपये. मग कंपनीला 3,50,000ची बिल्डिंग 6 लाखाला विकल्यानंतर जो फायदा झाला त्याला म्हणतात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. तो आहे 2,50,000. शॉर्ट टर्म का बरं म्हणतोय? कारण की एप्रिल मधली व्हॅल्यू आहे आणि कन्सिडरेशन मे मध्ये भेटतोय, म्हणून 3 वर्षाचा आतील फरक आहे. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 2,50,000. 6 लाखाची बिल्डिंग 3,50,000ला विकली, 2,50,000 रुपये गेन म्हणजे फायदा झाला. आता ह्या कंपनीने काय केलं? त्याची बिल्डिंग तर गेली आहे, ती गव्हर्नमेंटने घेतली. व्यापार चालवायचा आहे, अजून बिझनेस करायचा आहे आणि त्यासाठी तिने नवीन बिल्डिंग घेतली. त्याच 6 लाख रुपयामधून 2 लाख रुपयाची नवीन बिल्डिंग घेतली. बरोबर आहे. मग हे जे 2 लाख रुपये त्याने खर्च केले ती कंपनी म्हणते की साहेब गव्हर्नमेंटला, टॅक्सेशन डिपार्टमेंटला ती म्हणते की आम्ही 2 लाख रुपये हे खर्च केलेत नवीन बिल्डिंगसाठी, त्यामुळं आम्हाला नवीन बिल्डिंग घेतल्यामुळे सूट द्या. कारण की सेक्शन 54D सांगतं की एखादी ॲसेट विकून जर आपल्याकडं पैसा उरला असेल आणि त्यातून आपण दुसरी ॲसेट विकला असताल
तर तुम्हाला त्याच्यातून सूट भेटते. बरोबर आहे. तुम्हाला थेअरीचे जे नोट्स आहेत मी जे शिकवलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन 54D दिलेलं आहे, ते तुम्ही वाचा, तुम्हाला लक्षात येईल. आणि त्यामुळे 2,50,000 जरी फायदा दिसला तर 2 लाख रुपये सूट आहे आणि त्यामुळे फक्त 50,000वर टॅक्स लागणार आहे. म्हणून हा झाला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि हा झाला टॅक्सेबल शॉर्ट टर्म कॅपिटल गेन. म्हणजे आपल्याला 50,000 रुपयावर एक्स या कंपनीला टॅक्स भरावा लागणार आहे, फक्त 50,000 रुपयावर. ठीक आहे. हा प्रॉब्लेम इथे संपतो. आपण पुढचा प्रॉब्लेम बघणार आहेत. मिस्टर ए परचेस्ड शेअर्स इन इंडियन कंपनीज ॲज अ इन्व्हेस्टमेंट ऑन 10th June 2018 फॉर ₹1,20,000. म्हणजे मिस्टर एने काय केले, एका इंडियन कंपनीचे शेअर्स 10 जून 2018ला खरेदी केले होते 1,20,000 रुपयाला. ऑन 1st June 2019 ही स्टार्टेड अ बिझनेस ॲज अ डीलर इन शेअर्स अँड ट्रान्सफर्ड इज एंटायर होल्डिंग्स टू बिझनेस. जे 10 जूनला त्याने शेअर्स खरेदी केले होते ते शेअर्स 1,20,000ला खरेदी केले होते. मग 1 जून 2019 म्हणजे अगदी पुढच्याच वर्षी, बरोबर आहे, पुढच्या वर्षी 1 जूनला ह्या मिस्टर एने एक नवीन बिझनेस स्टार्ट केला शेअर्स खरेदी विक्री करण्याचा. ठीक आहे. आणि हे जे मागच्या वर्षी घेतलेले जे शेअर्स होते हे सगळे शेअर्स मिस्टर एने बिझनेसमध्ये टाकले. ट्रान्सफर्ड हिज एंटायर होल्डिंग टू द बिझनेस. म्हणजे हे जे शेअर्स त्याच्याकडे होते 1,20,000चे ते शेअर्स त्याने बिझनेसमध्ये टाकले. लक्षात घ्या 10 जून 2018 ही तारीख आहे, तर 1 वर्ष कंप्लीट व्हायला 10 जून 2019 लागेल आणि ह्याने 1 जूनलाच ट्रान्सफर केलेत. म्हणजे 12 महिने कंप्लीट होण्याच्या अगोदरच हे जे शेअर्स होते ह्यांनी बिझनेसमध्ये ट्रान्सफर केले. म्हणजे हा ट्रान्सफर ऑफ कॅपिटल ॲसेट आहे. नेहमी जेव्हा सेल करतो तेव्हाच ट्रान्सफर होतो असं नाही आहे. आपण बघितले ट्रान्सफर ऑफ कॅपिटल ॲसेटमध्ये असंही आहे की जर आपल्याकडे एखादी ॲसेट असेल आणि ती ॲसेट आपण बिझनेस पर्पजसाठी वापरत असू, खरेदी विक्री करण्यासाठी वापरत असू, तर तोही आपला ट्रान्सफर ऑफ कॅपिटल ॲसेट म्हणून गृहीत धरला जाईल. म्हणजे इथं विकलं नाहीये, फक्त बिझनेसमध्ये त्याला ट्रान्सफर केले. द मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर ॲज ऑन डेट वॉज ₹1,60,000. आणि ज्या दिवशी ट्रान्सफर केले त्या दिवशी ह्या शेअर्सची किंमत किती होती? 1,60,000. दिस शेअर्स वेर सोल्ड बाय मिस्टर ए फॉर ₹2,00,000. आणि नंतर हे शेअर्स ऑक्टोबर 2019ला मिस्टर एने विकले 2 लाख रुपयाला. म्हणजे खरेदी केले होते 1,20,000ला, बिझनेसमध्ये ट्रान्सफर केले तेव्हा 1,60,000 रुपये किंमत होती, म्हणजे 40,000चा इथं फायदा झाला. परत 1,60,000चे शेअर्स 2 लाखाला विकले म्हणजे 40,000चा इथं फायदा झाला. म्हणजे त्यांना 40,000चा दोनदा फायदा झाला. बरोबर आहे. आता ह्याला फक्त आपल्याला या फॉर्मॅटमध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. तर बघूयात आपण. सर्वात अगोदर काय करू, सेलिंग प्राइस बघू. सेल कन्सिडरेशन ऑफ शेअर्स किती आहे, तर हे आहेत 2 लाख रुपये. बरोबर आहे. हे बघा, हे 2 लाख रुपये. बरोबर आहे. ह्याच्यातून आपण लेस काय करतो, आपण फेअर मार्केट व्हॅल्यू. बरोबर आहे. किंवा ॲक्विजिशन कॉस्ट. तर ॲक्विजिशन कॉस्ट दिला नाही तर फेअर मार्केट व्हॅल्यू आपण बघू. ठीक आहे. फेअर मार्केट व्हॅल्यू of the shares as on date of transfer. तर आत्तापर्यंत मी इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन कॅल्क्युलेट करत होतो. बरोबर आहे. इथं करत नाहीये. त्याच्या मागचं रिझन असं आहे, शेअर्सच्या बाबतीत काय होतोय, 1 वर्षाच्या आतच विकला जातोय, त्यामुळं ह्याचा जो इंडेक्सेशन आहे तो कॅल्क्युलेट करायची गरजच नाही. कारण की जर एखादी शेअर्स खूप वर्ष अगोदर घेतली असेल आणि ते आज आपण विकत असू तर त्याच्या किमतीमध्ये खूप फरक तुम्हाला दिसून येईल. जे शेअर्स 1 वर्षाच्या आत विकलं जाणार आहे त्याची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी दिलेली आहे, त्याचं इंडेक्सेशन कॅल्क्युलेट करायची गरजच नाही. म्हणून आपण इथं इंडेक्सेशन कॅल्क्युलेट करत नाहीये. बघा,
1,60,000 रुपये किमतीचे शेअर्स बिझनेसमध्ये ट्रान्सफर केले. त्याची किंमत किती होती? 2 लाख रुपये होते. बरोबर आहे. सेल कन्सिडरेशन म्हणजे लेस 1,60,000. किती आला? इथं फायदा झाला 40,000चा. बरोबर आहे. हे 40,000 काय आहे? हे 40,000 जे आहेत हे आहेत कॅपिटल गेन. आपण इथं लिहू शकतो 40,000. तुम्हाला इथं लक्षात येईल. हे काय आहेत? कॅपिटल गेन आहे. बरोबर आहे. कॅपिटल गेन शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आला 40,000चा. बरोबर आहे. ओके. आता हे 40,000 आपण थोडंसं इथं लिहूयात. आउटर कॉलममध्ये फायनल प्राइस लिहूयात. ओके. आता मला सांगा अजून काय झालं? बरोबर आहे. एक मिनिट. ह्याला आहे ना कॅपिटल गेन न म्हणता ह्याला प्रॉफिट फ्रॉम बिझनेस म्हणता येईल. प्रॉफिट फ्रॉम बिझनेस. का बरं? 2 लाख रुपयाची जी किंमत होती ते जी 2 लाख रुपयाला विकले 1,60,000च्या वस्तूचं, तर 1,60,000 रुपयाची वस्तू तुम्ही 2 लाखाला विकली म्हणजे 40,000 रुपये बिझनेसमधून फायदा झाला. कारण की हा बिझनेसमध्ये झालेला फायदा आहे. आता आपण बघूयात कॅपिटल गेन. ठीक आहे. कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करू. बघा मार्केट व्हॅल्यू किती होती? मार्केट व्हॅल्यू ऑफ शेअर्स ऑन दी डेट ऑफ ट्रान्सफर किती रुपये होती? मार्केट व्हॅल्यू 1,60,000. बरोबर आहे. खरेदी कितीला केलं होतं? कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन ऑफ शेअर. खरेदी किती? परचेस प्राईस त्याला आपण म्हणू शकतो 1,20,000ला. बरोबर आहे. म्हणजे इथं किती फायदा झाला? 40,000. हे 40,000 आपण आउटर कॉलमला लिहू. 40,000चा फायदा झाला. म्हणजे बिझनेसमधून 40,000चा फायदा आणि कॅपिटल गेनमधून 40,000चा फायदा. टोटल गेन किती झाला? 80,000चा. टोटल परत एकदा सांगतो. बघा मिस्टर ए ह्यांनी 10 जून 2018ला 1,20,000चे शेअर्स खरेदी केले होते. नंतर पुढच्या वर्षी 1 जून 2019ला म्हणजे ह्या शेअर्सला 10 जून 2018ला खरेदी केले. ह्याचा अर्थ ह्याला 1 वर्ष कधी कंप्लीट होईल? 10 जून 2019ला. पण त्याच्या अगोदरच ह्यांनी एक बिझनेस स्टार्ट केला होता शेअर्स खरेदी विक्रीचा आणि त्या बिझनेसमध्ये हे 1,20,000चे शेअर ट्रान्सफर केले ज्याची किंमत 1,60,000 रुपये होती. म्हणजे 1,60,000चे शेअर्स त्यांनी 1,20,000ला घेतले होते. बरोबर आहे. म्हणजे त्यांना 40,000 रुपयाचा इथं फायदा झाला. कॅपिटल गेन म्हणजे शेअरची किंमत वाढली. जे शेअर्सची किंमत 1,20,000 होती आज त्या शेअरची किंमत किती झाली आहे? 2019मध्ये एका वर्षाच्या आतच 1,60,000. म्हणजे 1,20,000 शेअरची किंमत 1,60,000 झाली. तर कॅपिटल गेन कितीचा झाला? 40,000. हे बघा 1,60,000 रुपये किंमत झाली 1,20,000च्या शेअरची. म्हणजे कॅपिटल गेन कितीचा? 40,000चा. मग हे जे 1,60,000चे शेअर्स आहेत हे मिस्टर एने त्याच्या बिझनेसमध्ये 2 लाख रुपयाला विकले. म्हणजे परत अजून फायदा झाला त्याला. म्हणजे ज्या शेअरची किंमत 1,60,000 होती ते शेअरची किंमत पुढच्या ऑक्टोबरमध्येच. बरोबर आहे. म्हणजे जून ते ऑक्टोबरमध्येच म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 4च महिन्यामध्ये त्याची किंमत 2 लाख रुपये झाली. म्हणजे 4 महिन्यामध्ये 1,60,000च्या किमतीच्या शेअरची किंमत किती झाली? 2 लाख रुपये. म्हणजे बिझनेसमध्ये त्याला 40,000चा फायदा झाला.
म्हणजे बिझनेसमधून 2 लाखाच्या शेअर्सची किंमत, बरोबर आहे, 1,60,000च्या शेअर्सची किंमत 2 लाख रुपये झाली. म्हणजे बिझनेसमधून 40,000चा फायदा आणि जे शेअर्स त्याने 1,20,000ला खरेदी केलं होतं त्याची किंमत किती आज 1,60,000 आणि कॅपिटल गेनमधून 40,000चा फायदा. म्हणजे टोटल फायदा कितीचा झाला 80,000चा. कारण की हे शेअर्स त्याने बिझनेसमध्ये वापरले म्हणून बिझनेसमधून 40,000चा फायदा, कॅपिटल गेनमधून 40,000चा फायदा, टोटल गेन किती आला 80,000. असा हा प्रॉब्लेम आहे. तर आज आपण 2 प्रॉब्लेम घेतलेत. आपण इथं थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये कॅपिटल गेनचे अजून काही प्रॉब्लेम आपण बघूयात. थँक्यू व्हेरी मच.